परान्न का खाऊ नये? बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करत असे. त्याच्यातून एक दिवस त्याची स्टेशन मास्तरशी ओळख झाली. पुढे त्याचे गाढ मैत्रीत रूपांतर झाले. स्टेशन मास्तरांनी मैत्रीमुळे त्याला बोगीतून चोरून काढलेले सुवासिक तांदूळ अगदी स्वस्तात चांगला मिळू लागला. असं खूप दिवस चाललं. व्यापाऱ्याने विचार केला की इतकं पाप होते तर थोडा दानधर्म पण व्हायला हवा. एक दिवस त्याने बासमती तांदळाचे खीर बनवले आणि एका साधूला आमंत्रित केले. त्यानुसार साधू महाराजांनी व्यापाऱ्याच्या आमंत्रणाला स्वीकार करून त्याच्या घरी गेले. पाहुणचार घेतला, भोजन केले, खिरीचा आस्वाद घेतला. दुपारची वेळ होती. व्यापारी म्हणाला, महाराज थोडा वेळ आराम करा, ऊन कमी झाले की जा. साधू महाराजांनी ते ऐकलं. ते आराम करत असलेल्या बेडमध्ये लपवून व्यापाऱ्याने खूप मोठ्या रकमेच्या नोटांचे बंडल ठेवले होते. साधू महाराजांनी त्या बेडवर आराम केला. त्यांना नोटांचे चाहूल लागले. इतक्या बंडलापैकी 2-4 बंडल झोळीत घातले तर काय फरक पडणार आहे, व्यापाऱ्याला तरी समजणार देखील नाही. असा विचार करून त्यांनी 3-4 बंडल झोळीत घातले. संध्याकाळी व्यापाऱ्याला आशीर्वाद देऊन साधू महाराज निघून गेले. दुसऱ्या दिवशी व्यापारी नोटा मोजायला बसल्यावर त्याच्या लक्षात आलं की पैसे कमी आहेत. व्यापारी विचार करू लागला की महाराज कसे चोरी करतील. व्यापाऱ्याने नोकराची पिटाई चालू केली. इतक्यात साधू महाराज तेथे पोहोचले. आपल्या झोळीतून नोटांचे बंडल काढून व्यापाऱ्याला देत म्हणाले, नोकरांना मारू नका, मी पैसे घेऊन गेलो होतो. व्यापारी म्हणाला, महाराज तुम्ही कसे पैसे चोराल? इथे नोकरांकडे चौकशी सुरू केल्यानंतर भीतीने त्यांच्यापैकी कोणीतरी तुम्हाला ते पैसे दिले असतील आणि नोकराला वाचवण्यासाठी तुम्ही असं बोलत असाल. साधू महाराज म्हणाले, हा दयाळूपणा नाही, खरंच मी मोहापायी पैसे चोरले होते. साधू महाराज म्हणाले, शेठ तुम्ही खरे सांगा, काल तुम्ही खीर का आणि कशाची बनवली होती? व्यापाऱ्याने खरी खरी सर्व हकीकत त्यांना सांगितले. साधू महाराज म्हणाले, चोरीच्या तांदळाची खीर खाल्ल्यामुळे माझ्या मनात पण चोरीची भावना निर्माण झाली. सकाळी जेव्हा पोट मोकळे झाले तेव्हा माझी बुद्धी पुन्हा जागेवर आली आणि माझ्याकडून किती मोठी चूक झाली त्याची जाणीव झाली. माझ्यामुळे बिचाऱ्या नोकरांना त्रास झाला असेल, म्हणून मी तुमचे पैसे परत करायला आलो आहोत. म्हणूनच जसं खाऊ अन्न तसं होईल मन, जसं पिऊ पाणी तशी होईल वाणी, जशी शुद्धी तशी बुद्धी, जसे विचार तसा संसार, जसे कर्म तसे फळ. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.